आहेत का कोणी ज्यांचा धंदा त्याच्यावरती अवलंबून आहे? मला या सगळ्या गोष्टींची उत्तर सरकारने द्यावीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनुषंगाने देखील अजून एक गोंधळ आहे. ऑफलाईन की ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची ठरत नाहीये. विद्यार्थी तुम्ही मला प्रश्न विचारताय का सांगताय? नाही, प्रश्न विचारताय. याच्यामध्ये काय सोल्युशन वाटतं, कशा पद्धतीने? मी काही त्यातला तज्ज्ञ नव्हे बरं का. जे लोक तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी ह्या गोष्टी तज्ज्ञ आहेत ना एवढे. तज्ज्ञांची काय कमतरता आहे का? परंतु प्रश्न असा आहे ना सरकारचा की सगळं आम्हालाच कळतं. यातनं ज्या दिवशी सरकार बाहेर येईल आणि ज्या दिवशी तज्ज्ञांशी ज्याला चर्चा करून त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन येईल तेव्हाच होईल ना. त्याशिवाय कसं होईल? आता ते नीलकंठीने आणलंय तर मला माहित आहे ते काय करणार आहेत. काल मोहन भागवतांनी पण तरुणांशी संवाद साधला. एका बाजूला उशीर झाला. साहेब त्यांनी जैनजींसोबत संवाद साधला मोहन भागवत आणि ते म्हटलं की डोळे झाकून उशीर झाला. महाराष्ट्रात सुद्धा टीईटी पेपर फुटे असेल किंवा शाळांचा निवडणुका असेल याच्या विरोधात आज विद्यार्थ्यांचे आंदोलन नाशिकमध्ये सुद्धा आहे. तर याबाबत आणि त्यांनी दादा भुसेंचा राजीनामा मागितला. महाराष्ट्र